टँकर असोसिएशनची पालिका आयुक्तांसोबतची बैठक ही संपलेली आहे। संप मागे घेणार की नाही हे 4 वाजता आता जाहीर करणार असल्याची माहिती समोर येते। सकारात्मक चर्चा झाली। टँकर असोसिएशनची या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे। पालिका आयुक्तांसोबत त्यांची बैठक ही झालेली आहे। आजचा संपाचा 5वा दिवस आहे आणि आज हा संप मागे घेण्यात येणार की नाही या संदर्भात 4 वाजता निर्णय जाहीर करणार असल्याचं टँकर असोसिएशन यांनी सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, टँकर असोसिएशन आणि पालिका आयुक्तांसोबतची बैठक झालेली आहे। संप मागे घेणार की नाही हे आता 4 वाजता निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नक्कीच इलम पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली, जिथं टँकर चालक यांच्या संपूर्ण असोसिएशनचे संपूर्ण शिष्टमंडळ जे होतं ते आलं होतं आणि एकंदर अर्धा पाऊण तासाच्या या बैठकीमध्ये कुठेतरी सकारात्मक बैठक जी आहे ती झालेली आहे आणि एकंदर आज संध्याकाळी 4 वाजता संपूर्ण टँकर असोसिएशन जे आहे ते आपली भूमिका जाहीर करणार आहे। एकंदर संप मागे घेणार की नाही घेणार या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला संध्याकाळी 4 वाजता मिळणार आहे आणि एकंदर सध्या मागील 5 दिवसांपासून जे संपूर्ण संप जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण संपामुळे कुठेतरी ज्या अनेक इमारती आहेत, अनेक मॉल्स आहेत, अनेक आस्थापना आहेत, जिथं सध्या पाणी टंचाईची सुविधा भेडसावत आहे, त्या संपूर्ण गोष्टीचं उत्तर जे आहे आज संध्याकाळी 4 वाजता मिळणार आहे। त्यामुळे संप मागे घेणार की नाही घेणार याचं उत्तर आज 4 वाजता मिळेल। टँकर असोसिएशन जे आहे ते आज संध्याकाळी 4 वाजता आपली भूमिका जाहीर करणार आहे। नीलम जी नक्कीच। भूषण, काय वाटतं एकंदरीतच या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे का? काय चर्चा झाली एकंदरीतच? नक्कीच निलम, एकंदर साधारण अर्धा ते पाऊण तास ही चर्चा झालेली होती। स्वतः पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि संपूर्ण टँकर असोसिएशनचे त्यांचं शिष्टमंडळ जे होतं ते इथं या बैठकीत उपस्थित होतं आणि एकंदर सकारात्मक बैठक झाल्याचं देखील संकेत त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे 4 वाजता नेमकं ते काय जाहीर करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये कुठेतरी मागण्या त्यांच्या मान्य केल्या आहेत का किंवा एकंदर त्या संपूर्ण मागण्यांसंदर्भात काही सकारात्मक आश्वासन दिलं आहे का या संदर्भात देखील सध्या भाष्य जे आहे ते स्वतः 4 वाजता करणार आहेत। त्यामुळे त्यांची 4 वाजताची भूमिका जी आहे ती पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि एकंदर या संपूर्ण बैठकीमध्ये कुठेतरी सकारात्मक बैठक झाली असल्याचे संकेत जे आहेत ते आपल्या इथं मिळालेले आहेत। त्यामुळे आज 4 वाजता जी बैठक सुरू होणार आहे संपूर्ण टँकर असोसिएशनची, त्या बैठकीत त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका ऐकणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। जी याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।